हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 5 मार्च वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी। प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येते, पण चैत्र नवरात्रीत येणाऱ्या दुर्गाष्टमीला विशेष महत्त्व दिलं जातं। चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला चैत्र नवरात्र असं म्हणतात। तर यावेळी देवी दुर्गाच्या 9 रूपांचं पूजन हे केलं जातं। चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते व रामनवमीच्या दिवशी ती संपत असते। तर यावेळेला येणारी अष्टमी आणि नवमीचे विशेष महत्त्व असते। तर या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्या पूजन सुद्धा करत असतात। कुमारी कन्यांना घरी बोलावून त्यांची अष्टमी किंवा काही जण नवमीला पूजा करतात। तर यामुळे देवी प्रसन्न होते। दुर्गाष्टमीला दुर्गा देवीच्या 9 रूपांपैकी एक असलेल्या देवी महागौरीची पूजाही केली। तर ती दुर्गाष्टमीला प्रत्येक जण व्रत करून नवमीला उपवास सोडतात आणि त्यामुळे देवीची कृपा होते। चैत्र दुर्गाष्टमी जी चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी 8वा दिवस आहे। तर या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते। देवीला पवित्रता, शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानतात। हा दिवस अडचणींवर मात करण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी आणि देवीच्या कृपेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो। तर त्यामुळे या दिवशी शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय जे आहेत तर ते केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। आज चैत्र नवरात्रीला दुर्गाष्टमीला महिलांनो घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा ही एक वस्तू। त्यामुळे घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहील। 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त 24 तासातच घरातली इडापिडा नजरबाधा संपेल। तर अशी कोणती वस्तू घराच्या मुख्य दरवाजावर ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आज दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता। अगदी सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही केला तरीही चालेल। आजचा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते, त्यामुळे या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हा उपाय करायचा आहे। आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वस्व असतो। तिथूनच लक्ष्मी, अलक्ष्मी, चांगले लोक, वाईट लोक, सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा हे तिथूनच प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपण जर घराच्या मुख्य दरवाजावरती हा उपाय केला तर घरात अखंड लक्ष्मी वास करेल। घरातील सर्व दोष, अडचणी, अडथळे हे नष्ट होतील। जर आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा आपल्या घरामध्ये काही पितृदोष, वास्तुदोष असेल तर त्यामुळे घरात सतत अडचणी, अडथळे येत असतील किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकत नसेल किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीचशी लोक राहतात जे आपल्याबरोबर खूप गोड बोलतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि अशा लोकांची नजर आपल्या घरावरती पडली तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होते आणि म्हणून ही वस्तू जी आहे तर ती आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावली तर वाईट नजर, वाईट शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहते आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती 64 योगिनी यंत्र जे आहे तर ते लावायचं आहे। जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं किंवा तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल तर तिथे तुम्हाला हे 64 योगिनी यंत्र जे आहे तर ते मिळून जाईल। तर हे जे यंत्र आहे तर ते शक्ती परंपरेत पूजनीय असलेल्या 64 योगिनीशी संबंधित आहे। हे यंत्र इतकं प्रभावी आहे की यंत्रदेवी शक्तीचे प्रतीक हे मानले जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षण निर्माण करते। तर हे यंत्र जेव्हा आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती ही नष्ट होते आणि घरात सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते। तसेच घरामध्ये कधीही पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत। घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात। आता हे यंत्र कसं लावायचं आहे तर पहा, आपल्याला हे यंत्र घरी आणायचं आहे। त्यानंतर त्यावरती थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे। तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये यंत्र जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 108 वेळेला नवार्ण मंत्राचा
जप हा करायचा आहे आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर हे यंत्र अभिमंत्रित होतं आणि अभिमंत्रित केल्यानंतर हे यंत्र आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे, बाहेरच्या साईडनं लावायचं आहे। म्हणजेच जेव्हा बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येते तेव्हा त्या व्यक्तीची नजर जी आहे तर ती त्या यंत्रावरती पडते आणि त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काही वाईट विचार असतील तर ते तिथेच नष्ट होतात आणि त्या वाईट विचारांचा, वाईट शक्तींचा आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या प्रगतीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही। त्या व्यक्तीचा वाईट विचार हे तिथेच नष्ट होतात। तसेच आपल्या घरातील व्यक्ती सुद्धा काही कामासाठी जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्या एखाद्या ठिकाणी तो जात असतो तर तिथे काही नकारात्मकता असेल, जेव्हा तो घरात येतो तेव्हा ती नकारात्मकता ही आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होते। पण जर हे यंत्र तिथे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असेल तर कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि म्हणूनच आज 64 योगिनी यंत्र जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आवर्जून लावायचं आहे। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही हे यंत्र नक्की लावा। त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील, तसेच घरातील पैशांच्या अडचणी या सुद्धा दूर होतील। देवीला लवंग या अतिशय प्रिय आहेत, तर लवंग या लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानले जातात। तर उपाय करण्यासाठी आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहेत। 11 लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या लवंगा अभिमंत्रित करायच्या आहेत। उजव्या हाताची मूठ घट्ट बंद करायची आहे। त्यानंतर आपल्याला 11 वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती आपल्याला म्हणायची आहे। त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। कपडा घेताना नवीन घ्यायचा आहे, त्यामध्ये 11 लवंगा ठेवायच्या आहेत। त्याची एक पोटली तयार करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायची आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमची जी उजवी साईड आहे तर त्या उजव्या साईडला वरच्या बाजूला ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला बांधायची आहे। त्यामुळे घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात, घरातून वायफळ खर्च हा होत नाही। तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत, त्यामुळे आज दुर्गाष्टमीला नक्की तुम्ही हे उपाय करा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।